आम्ही त्यांच्या शरीरातली गोळी काढली आहे, पण रक्त खूप वाहून गेलं आहे आणि मला वाटते कदाचित तुम्हाला इथे पोचायला फार उशीर झाला असावा. हॉनेस्टली सांगायचं तर पुढचे 24 तास त्यांच्यासाठी फार क्रिटिकल आहे. या 24 तासात ते शुद्धीवर नाही आल्या तर नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. केडी सर, पाणी घ्या. केडी सर, थोडंसं पाणी पिऊन घ्या. तरी समजावून यार, केडी सरना काही खाल्लं पण नाही. सर डॉक्टर क्या बोले? केडी सर, डॉक्टर क्या बोले? सर, डॉक्टर काय बोलले? सर सांगा ना मला. नाही, काही होणार नाही बॉसला. नाही, डॉक्टर म्हणाले की आता 24 तास खूप क्रिटिकल आहे. पण डॉक्टर आता येतील आणि म्हणतील की बॉस आउट ऑफ डेंजर आहे. माहिती आहे मला, काही होणार नाही बॉसला. ती शुद्धीवर आली ना की मी तिला बोलणार आहे, विचारणार आहे मी तिला. माझ्यापेक्षा जीव तिचा महत्वाचा आहे. गुलाबचं सत्य जगासमोर आणून तिच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिचं जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. ती असं नाही करू शकत. मी तिला काही होऊ देणार नाही. काय होणार नाही बॉसला. काय होणार नाही. काय होऊ देणार नाही मी तिला. डॉक्टर, कशी आहे तारिणी? बरी आहे का आता? मी भेटू शकतो तिला? मिस्टर केदार, युजली आम्ही पेशंटच्या नातेवाईकाला इतकं स्पष्ट सांगत नाही, पण तुमची केस स्पेशल आहे. अजूनही पेशंट शुद्धीवर आलेलं नाही आहे आणि हवी तशी इम्प्रूव्हमेंट पण होत नाही आहे. डॉक्टर प्लीज असं म्हणू नका ना. प्लीज वाचवा ना तिला. तिला काही नाही झालं पाहिजे ना. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. डॉक्टर, मी भेटू का तिला? मी फार वेळ नाही घेणार. मी फक्त 2 मिनिटं. मी फक्त सॉरी, मी अलाउ करू शकत नाही. ते ICU मध्ये आहे आणि आता सर्जरी पण झाली आहे. हे बघा, त्यांना आरामाची पूर्ण गरज आहे. डॉक्टर आम्ही भेटतो ना. कोणी मी फक्त 2 मिनिटं घेतो, जास्त नाही. फक्त बघून यायचंय मला. प्लीज डॉक्टर, प्लीज. ठीक आहे, पण तुमच्यापैकी कोणीतरी एकच आत जाईल. मग सर तुम्ही जा. मी जातो. सर तुम्ही जा. ठीक आहे, जा. मी सिस्टरला इन्फॉर्म करतो. ठीक.